अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी विरोधात जबाब देण्यासाठी पीडित तरुणी पुढे येत नाही आणि यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाल्याची सूत्रांची माहिती। बदनामीपोटी पीडित तरुणी पुढे येत नसल्याचं सूत्रांकडून कळतंय। परतवाड्यातील तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आरोपी विरोधात जबाब देण्यासाठी पीडित तरुणी पुढे येत नसल्यानं पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाल्याची सूत्रांची माहिती आहे। 7 पीडित तरुणींच्या कुटुंबियांसोबत एसआयटीनं वारंवार संपर्क साधला, मात्र बदनामीपोटी पीडित तरुणींचे कुटुंबीय प्रतिसाद देत नाही। एसआयटीच्या महिला तपास अधिकाऱ्यांकडून पीडित कुटुंबांना वारंवार संपर्क साधण्यात आला, मात्र कुटुंबांकडून तुमचा चुकीचा नंबर लागला असण्याचं सांगण्यात आलं। 7 दिवसात फक्त एकच पीडित तरुणी समोर आली। देखिए, हमने उसको तैयार किया। एक 15-16 साल की लड़की थी और हम सारी लड़कियों को जितने भी उनको बोल रहे हैं कि आप सीधा जाके पुलिस में सिंगल एफआईआर करवाएं और ऐसे आरोपी को फांसी तक पहुंचाना है। काँग्रेस असो, भाजप असो, नवनीत राणाजी असो, अनिल बोंडेजी असो, प्यारे खानजी असो, विजय वडेट्टीवारजी असो, या सर्वांनी अशा संवेदनशील प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने संपूर्ण पोलिसांचा प्रेस आल्याशिवाय, पोलिसांची पूर्ण माहिती बाहेर आल्याशिवाय वातावरण त्या ठिकाणी खराब होणे याची काळजी आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। या प्रकरणातील आरोपी अयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिली। आरोपी अयान एसआयटी चौकशीत सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमरावतीच्या फ्लॅटवर जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीनं झालं असा दावा आरोपीनं केला, मात्र 15 वर्षांची एक अल्पवयीन पीडिता समोर आल्यानं आरोपीच्या दाव्याची पोलखोल झाली।